आली का पूजा मग चेहऱ्याने लिपापोती करू? काय बोलून राहिला हो शैलेश? लिपापोती म्हणतात का? त्याला फेशियल म्हणतात. हो तेच तेच फेशियल. आली का मग फेशियल करून? दिसत नाही का तुम्हाला माझा चेहरा एवढा चमकत आहे तर? फेशियल केल्यानंतरच एवढा चेहऱ्यावर ग्लो येते, माहित नाही का तुम्हाला? मला तू रोजच्या सारखीच दिसून राहिली हो पूजा. तुम्हाला माझ्या चेहऱ्यामध्ये काही फरक नाही दिसत आहे का? माझा चेहरा एवढा चमकत आहे, एवढा ग्लो करत आहे, तुम्हाला काहीच दिसत नाही का? का तुमच्या डोळ्यात का मोत्याबिंद झाला का? माझ्या डोळ्यात काय मोत्याबिंद होईल? मग तर 5 किलोमीटरच्या दूरचं दिसते. काही तर जवळचा चेहरा नाही दिसन का? काहीच चमकून नाही राहिला. बिनवा आहे तिथं त्या पार्लरमध्ये एवढ्याले पैसे फुकून येते. मला माहिती एवढ्या पगारामध्ये घर कसं चालवतो आणि तुझ्यावर एवढ्याले पैसे उडवतो. पूर्ण आखरीच्या दिवसापर्यंत पाकिट खाली होऊन जाते, पूर्ण ठणठण गोपाल होऊन जातो मी. एवढा दिवसभर काम करतो पण स्वतःसाठी कपडे सुद्धा नाही घेत मी. 6 महिन्यातून एखादा ड्रेस घेतो फक्त. आणि तू आपली वरच्यावर महिन्याच्या महिन्याने 2-3 ड्रेस घेते. नेहमी पार्लरले जाते. अहो तुम्हाला कोण बघते? कपडे तुम्ही नवीन घाला, नाही तर तो एकच ड्रेस 8 दिवस घाला तरी तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. पण आम्ही बायांनी एक ड्रेस जरी 3-4 वेळा घातला तर दुसऱ्या बाया म्हणतात मग हिच्याजवळ कपडेच नाही का? म्हणून आम्हाला नवीन नवीन कपडे घेत राहावं लागते. ओ बाया का म्हणते ना चक्करमध्ये तू एवढा लांब पगार त्या कपड्यामध्ये ना त्या पार्लरमध्ये उडवून येतं का? तू माझ्यासाठी कमाई करतो ना, मग माझ्यावर येतात का झालं? नेऊन तर नाही देत आपल्या आई वडिलाला पैसे. ओ मी कायला आपल्या मायबापाला पैसे देऊ? माझे मायबाप स्वाभिमानी आहे, स्वतः कष्ट करतात आणि स्वतःचं पोट भरतात. समजली का? मग पगारच भेटते किती? इन महिन्याचा 20,000. अर्धा तो 5-6 हजार त्यावरच उडते. आणि बाकी आपला किराया देणं आहे, बाकीचे खर्च आहे. याची किस्त द्या, त्याची किस्त द्या. वाचतेच का? महिन्याच्या शेवटी माझी खिसे पूर्ण खालीच होऊन जातात. अहो म्हणूनच म्हणतो मी तुमच्या आई वडिलाला पैसे मागा. आता एवढी शेती करतात, एवढं शेतीचं उत्पन्न होते, किती पैसा मिळत असेल त्यांना? त्यांच्याजवळ तर खूप जमा असेल, तर जाणं मागा ना आपल्या आई वडिलांना तुम्ही पैसे. किती दिवसापासून त्या धाकात मी माझ्यासोबत बोललो नाही. आता माझे एका आनंद पैसे लागलेत मागायला, असं तर बोलत नव्हता. अरे काही नाही म्हणणार तुझी आई, उलट तुझी आई तर खूपच खुश होईल. तशी तुझी आई खूप झुरते खरं तुझ्यासाठी. मला गावातील 2-3 बाया सांगत होत्या पंचफुलाबाई आपल्या पोरासाठी सुनेसाठी खूपच झुरत आहे बाबा म्हणून. अरे तुझे बाबा नाही पण तुझी आई तर तुला एका शब्दामध्ये पैसे देईल, कारण तुझ्या आईचा खूप जीव आहे तुझ्यावर. कारण मला गावातील बाया सांगत होत्या का पंचफुलाबाई आपल्या पोराची आठवण खूपच करते म्हणे. म्हणत होती म्हणे का माय पोरग गावातच राहते बा, सून बी गावात राहते, पण कधीच विचारपूस नाही करत ना आमच्या घरी येत नाही. म्हणून मी म्हणतो ना आपण या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. हो तू बरोबर म्हणत आहे पूजा, पण मला ना बाबाची भीती वाटते. माझे बाबा थोडेसे कठोर आहेत ना. आई तर माझी चांगली आहे म्हणा, पण माझे बाबा खूपच कठोर आहे, त्याचीच थोडीशी भीती वाटते. आता तुझे बाबा नाही राहतील ना तेव्हा जाशील ना तू, तुझ्या आईला मागशील पैसे. पाय का नाही तुझी आई एका शब्दात तुला पैसे देते. तुझे बाबा शेतावरगी गेले म्हणजे त्या टायमावर चालला जाशील तू घरी, तेव्हा तुझी आई एकटीच राहते ना. हो पूजा तसंच करावं लागेल. बाबा जेव्हा वावरात जातील ना तेव्हा आईला घरी एकटी पाहून घरी जाईल आणि तेव्हाच आईले पैसे मागेन. हो तसंच कर जा. तसंही आता आपल्याला नाही का नवीन फ्रीज घ्यायचा आहे, तो जुना फ्रीज तर नुसता बंदच पडत राहते. आणि नवीन कपाट पण घ्यायचं आहे. तुझी आई पैसे देणं, त्या पैशात आपलं फ्रीज आणि कपाट आरामात होऊन जाईल. हो पूजा, आईनं पैसे दिले तर त्याच पैशातून आपण फ्रीजनं कपाट घेऊन म्हणजे मग पगारातला पैसा वाचत तरी जाईल थोडासा. बरं झालं मी तुम्हाला चांगली आयडिया दिली तर. तुम्ही नेहमीच म्हणत होत्या थोडासाच पगार आहे पैसा नाही पुरे, थोडासाच पगार आहे पैसा नाही पुरे. आता तुमच्या आईला पैसे मागून तर मग तुमचा पगार कसा वाचतो तो. हो पूजा, मी आजच दुपारून आईकडे चालला जातो. तशी बाबा दुपारून घरी राहत नाही, ते वावरातच राहते. 5 वाजता येतं. आई एकटीच राहते, दुपारूनच चालला जाईल. शांता आपल्याला वावरात निंदन करायला लागल. हो का मनोजचे बाबा? मग बाया सांगा लागेल ना. हो तर शांता तू एक काम कर ना, आजच बायाने सांगून दे उद्यापासून निंदन चालू करून घेऊन आपल्या वावरात. कारण तुरीमध्येही खूप तण झालं आणि सोयाबीनमध्येही खूप तण झालं. हो मनोजचे बाबा, आजच जाऊन सांगतो बायाले, म्हणजे उद्या येतील तरी बाया वावरात. नाही तर आज अजून कोणी आलं सांगायला तर त्या तिकडे दुसऱ्या वावरात चालल्या जाते. त्याच्या पहिले मीच आता चालली जातो दुपारून. हो शांता, तू एक काम कर, लवकरच जाऊन सांगून दे बायाले. नाहीत बाया इकडे तिकडे गेल्या म्हणजे आपल्या वावरात येतीलच नाही. आणि ते आपल्याला बाया नाही भेटल्या म्हणजे आपलं निंदन राहून जाईल. आणि निंद जरुरी आहे बरं, कारण तण खूपच वाढलाय. जर निंदलं नाही तर त्यात तणापायी फुकट आपली सोयाबीन आणि तूर खराब होईल बरं. हो मनोजचे बाबा, मी आता जेवणगी करतो आणि जातो दुपारून बायाले सांगायला. बायाले म्हणतो का इकडे तिकडे जा नको, उद्यापासून माच वावरात या. माच वावरात 8 दिवसाचं काम आहे. आई भाजी कायची करू?
अहो राधिका, कालच वावरातून भेंड्या आणल्या ना, भेंडीची भाजी बनवून घे आणि वरण बनवून घे. हो आई, भेंडीची भाजी बनवतो. इथेच विचारायला आलती, म्हणलं भेंडी बी आहे, वांगे बी आहे, काय बनवबा. आईलेच विचारतो म्हणलं, मग भाजी बनवतो म्हणलं. राधिका, माझ्यासाठी 1 कप चाय बनवशील बरं? चाय प्यायची खूपच इच्छा होऊन राहिली. हो मामाजी, बनवतो ना चाय. आणतो मी 5 मिनिटात चाय बनवून. सकाळपासून तुमचा 2 वेळा चाय झाला, तरी चायची इच्छा झालीच का तुम्हाला अजून? शांता, तुला माहिती आहे मी दिवसातून 4-5 वेळा चाय पितो. चाय पिल्याशिवाय माझे दिमाग काही काम नाही करत. मी तर नाही पितो दिवसातून 4-5 वेळा चाय, तरी तर माझी दिमाग खूप काम करते ना. शांता, सगळ्याचे दिमाग सारखे नाही राहत. कोणाची चाय पिऊन दिमाग काम करते, कोणाची बिना चाय पिल्याने दिमाग काम करते. मनोजचे बाबा, तुमच्या बोलण्यापुढे मी जिंकूच नाही शकत. काय बरं, माझी शांताराणी कशी हसली. तुला हसवासाठी तशी थोडीशी कॉमेडी करायला लागते. मस्त आहे बाबा तुमची कॉमेडी. आपली कॉमेडी फक्त माझ्यासमोर करत जा, दुसऱ्या समोर गिनोक करत जा, नाही तुम्हाला पागल समजतील. दुसऱ्या पुढे काय करू कॉमेडी? त्याच समोर करतो मी कॉमेडी तुला हसवासाठी. घ्या बाबा चाय. आई, करतो मी लवकर स्वयंपाक. भेंडीची भाजी न वरण. हो राधिका, कर लवकर स्वयंपाक. मग मला जेवण करून बायाला बी सांगायला जायचं होतं गावामध्ये. ठीक आहे, नाही करते लवकरच स्वयंपाक. किती चांगली आहे माझी सून, एका शब्दात मला चाय बनवून देते. नाही म्हणेच नाही, आणि 5 मिनिटात म्हणते तर 5 मिनिटातच आणून देते बरं चाय ते हातात. मी नाही बनवून देत का तुम्हाला चाय? मी नाही देत तुम्हाला 5 मिनिटात? तूही बनवून देतं म्हणा, पण राधिका त्यापेक्षा लवकर आणून देते चाय. आता राधिका जवान आहे, तिच्यानं लवकर लवकर कामं उरकते, मान थोडी उरकते आता. हो म्हणा, जवानपणात ना आताच्या वयात फरकच पडते. त्या लवकर लवकर चाय, मग गोष्टी सांग जा. शांताबाई होय का? कुठे चालली एवढे घाई घाई ना? ओ शांताबाई, ओ शांताबाई, इकडे कुठे चालली घाई घाई ना? मग ह्या सगळ्या इथंच आहेत का? बरं झालं एका जागी भेटून गेल्या तर. माय बरं झाल्या, सगळ्याच्या सगळ्या मला इथं भेटून गेल्या तर माझी मेहनत असली सगळ्याच्या घरी जायची. काऊन शांताबाई, काऊन आमच्या घरी जात होती तू? हो कावेरी, उद्या नाही का मग वावरांदी निंदायला जायचं आहे, हे सांगासाठी मला सगळ्याच्या घरी जायचं होतं. तर बरं झालं ना तुम्ही सगळ्याच्या सगळ्या इथं भेटून गेल्या तर. हो का शांताबाई, त्या वावरात का निंदन करून राहिली का तू? हो पंचफुला, मा वावरात नाही का खूपच तण वाढलं खरं. मनोजचे बाबा म्हणत जर लवकर तण काढलं नाही तर पूर्ण पराठी आणि तुरी खराब होईल म्हणत. म्हणून मनोजच्या बाबांना मला घाई घुईनं पाठवलं, जा म्हणे बायाला लवकर सांगून दे म्हणे, नाहीत बाया इकडे तिकडे चालल्या जाते म्हणे, आपल्या वावरातलं निंदन राहून जाईल म्हणे. हो का शांताबाई, म्हणूनच तू घाई घुईनं धावत येत होती का? हो, मी तरी म्हणलं शांताबाई काऊन धावत कुठं चालली बापा? हो धावत गेली होती, थोडीशी स्पीडनं चालत होती ना, म्हणून तुम्हाला धावल्यासारखी दिसत होती मी. जास्त स्पीडनं नको चालत जाऊ शांताबाई, गलन गुलंगी असेल तर पडूनच जाशील. मी एवढी कमजोर थोडी हो कावेरी, मी थोडी गलन गुलन होणार. मला चालता येते बरोबर, स्पीड नाही चालता येते, धावता बी येते. तूच पाहून घे आपलं, तूच चालत जाय हळूहळू. शांताबाई, मी हळूहळू चालतो बापा, मला तर भीतीच वाटते, गलन गुलंगी झालो ना, पडलो की म्हणजे फुकट हातपाय मोडतील माय म्हणून. साधना, खूप दिवसाच्या बाद दिसली हो तू, कुठे गावाला गेलती का? हो शांताबाई, आता मग पोरीले सुट्ट्या होत्या ना, तर मी 2 महिने मग आईकडे राहून आली, त्याच्यानं काही गावात नव्हती मी. आता 7 दिवस झाले आली तर. हो का साधना, त्या पोरीची शाळा चालू झाली म्हणून आली का तू आपल्या माहेरातून? हो ना शांताबाई, आता वर्षभर काही गेलीच नव्हती मी, म्हणून आता गेली तर चांगली 2 महिने राहून आली. त्या घरचा माणूस राहू देते का 2 महिने? मग तू खाते पिते कुठं, त्याच्यात खूपच वाके होत असतील. शांताबाई, वाके गिके नाही होत त्याचे, त्याला बनवता येते चांगला स्वयंपाक. हो बाई, हिच्या घरच्या माणसाला मस्त स्वयंपाक करता येते, म्हणून ते आपल्या माहेरी 2-2 महिने राहून येते. आमच्या घरी तर यायला काहीच नाही बनवता ये, मी माहेरी गेलो म्हणजे 1 दिवसही नाही राहू देत. ये लवकर ये लवकर, इकडे मा पोटमारा होते, इकडे माई वाके होते असे म्हणतात, राहूच नाही देत. एका दिवसात वापस यायला लागते मला मा माहेरातून. हो ना, मा घरच्याही माणसाला काहीच नाही बनवता ये, मग सोबतच मा माहेरी नेतात ना, सोबतच घेऊन येतात. मला तर मा माहेरात मनासारखं काही राहिलेच नाही भेटत, त्याच्यासोबतच जावं लागते आणि त्याच्यासोबतच वापस यावं लागते. साधनाचं मस्त आहे बाई, मस्त 2-2 महिने आपल्या माहेरी राहून येते. हो, मी माहेरात राहतो तिकडे बनवतं ते स्वयंपाक ना, मी इकडे आली घरी म्हणजे ते तर काहीच नाही करत, सगळं त्याच्या हातातच द्यावं लागते. शांताबाईचं बरं आहे बाई, शांताबाई नसली तर सून राहते, सून नसली तर शांताबाई राहते. गंगाराम भाऊले तर काही गॅसजवळ जाच नाही लागे. हो बाई, मनोजच्या बाबाला तर गॅसजवळ जाच नाही लागे. मी कधी माहेरी गेली तर राधिका राहते, राधिका कधी माहेरी गेली तर मी राहतो. त्याच्यानं काही मनोजचे बाबा कधीच गॅसजवळ जात नाही, त्याला काही बनवता येत नाही, साधा चायसुद्धा बनवता येत नाही. चांगला आहे शांताबाई तुया. पंचफुलाबाईले सून आहे, पण पंचफुलाबाईले पोराचं सुनीचं काही सुखच नाही. अहो साधना, नाही आहे म्हणे मा पोराचं सुनीचं सुख तर काय करतं. आहो ना, मी हट्टी कट्टी, मी मा घरच्या माणसाचंही करतो ना माय बी करतो. पंचफुलाबाई, ती पोरगी की नाही आहेत का,
खूप दिवसाची ते येताना दिसली नाही. साधना, साक्षीचं पोरगं खूप लहान आहे ना, तर जवाई म्हणतात पोराला एखादी वर्षाचं होऊ दे म्हणतात, मग जाशील म्हणतात ते आईच्या घरी. हो पंचफुला, डिलेवरीत बी जवायानं काही इकडे पाठवलं नव्हतं साक्षीले. तूच गेली होती तिकडे साक्षीच्या घरी, 2 महिने राहून आली. खूपच कडक आहे हो त्या जवाई. हो शांताबाई, माझा जवाई ना खरंच खूप कडक स्वभावाचा आहे. साक्षीले ना नेहमी आपल्या धाकातच ठेवते, पण तिची सासू खूपच चांगली आहे शांताबाई. तसा जवाईच थोडासा कडक स्वभावाचा आहे. पंचफुलाबाई, त्या नातू तर आता 10 महिन्याचा झाला असेल ना. हो कावेरी, 10 महिन्याचा झाला ना, आता त्याला 11वा महिना चालू आहे. साक्षी सांगत होती आई म्हणे हा बापू नाही का म्हणे, असा आता थोडासा उभा व्हायला पाहिजे म्हणे, अशा काहीही टेबल लेगी पकडते म्हणे आणि उभा व्हायचा प्रयत्न करते म्हणे. हो पंचफुलाबाई, त्या नातूनं लवकरच चालायला लागत. आता 11 महिन्यात उभा होते ना, पाहिजे तो 1 वर्षाचा झाला म्हणजे चालायलाच लागते आपला हळूहळू. हिरा 1 वर्षात चालू नाही 1.5 वर्षात चालू. त्या लहान लेकरायला चालून जाच कुठं लागते, ते चालायला लागले म्हणजे त्याच्या मागमागच फिरायला लागते आपल्याला. आता पाहिलीन मा नातवाचंच, तो चालायला लागला तर मग त्याच्या मागमागच फिरायला लागते. नाही मी राहिलो तर मग रश्मीला फिरायला लागते. साधना, मग तूही चालशील का उद्या निंदाले मा वावरात? हो शांताबाई, मी बी येणं निंदाले. तशी तर माझे लवकर कामं होते तर दुपारी अशी खाली पिलीच राहतो दिवसभर. ठीक आहे, मग सकाळी 10 वाजता सगळ्या इथंच जमा हो जा बरं. डबे घेऊन ये जा, जाऊन मग सोबतच मा वावरात. हो ठीक आहे शांताबाई. हो ठीक आहे शांताबाई, येऊन आम्ही सकाळी इथं 10 वाजता. 10 म्हणजे 10 वाजताच येऊन इथं उभ्या राहायचा, 10चे 10:30 नको कर जा. चला बाई, तुमच्या गोष्टी सुरू राहू द्या. आता मी जातो, पण सकू मावशीच्या घरी जायचं आहे. सकू मावशी निंदाले ते का, आता तिलाही विचारून घेतो. हो विचारून घे सकू मावशीला शांताबाई. आणि ते रजनी नाही का मागं आलती आपल्यासोबत वावरात, ते बी येते का ते विचारून घ्यायचं. ते रजनी म्हणे मागं आलती तर बाया संग मिळून मिसळून मस्त काम करायला चांगलं वाटत आहे म्हणे, मजा वाटत आहे म्हणे. म्हणून तिलाही विचारून घ्यायचं. हो विचारून घेतो रजनीले, कारण ते मागं म्हणे मला शांताताई म्हणे तुमच्या वावरात कधी काही काम राहत जाईन तर मला सांगत जा आणि मी येत जाईन म्हणे. चल बापा जातो मी, इथंच गोष्टी सांगत बसलो तर 2 वाजून गेले. चला आपण बी जाऊ, उद्या सकाळी भेटून इथं 10 वाजता सगळ्याजणी. ये जा सगळ्या वेळेवर. हो मी तर येईन वेळेवर, पण हे कावेरी येते का नाही येतं. हिरा, मी बी येईन वेळेवरच. मी लवकर कामं करीन, येईन 10 वाजता. पाय त्या पहिल्याची येऊन उभी राहीन इथं. पाहून आता कोण कोणाच्या पहिले येऊन उभं राहते तर. कोणीच नाही दिसून राहिलं. बाबा गेले असन वावरात, आई असन घरी. चला आईलेच आवाज देतो. आई, ए आई. आम्हा शैलेश कसा आला? शैलेश, आम्हा शैलेश तू आला? मला तर माझ्या डोळ्यावर यकीनच नाही वाटून राहिलं का मा पोरगा मा घरी आला. हो आई, मी चालू त्या शैलेश आपल्या घरी वापस आलो मी. पूजा बी आली का? कुठे आहे पूजा? नाही दिसून राहिली. आई पूजा नाही आली, मी चालू. पूजाला काऊन नाही आणला तर? दोघेही नाही येते का आपल्या घरी वापस? आई मी का म्हणलं आई, मी राहायला नाही आलो, मी त्यासोबत बोलायला आलो आई. हो का रे, माझ्यासोबत बोलायला आला तू? ये बस ना तर ये. आई बाबा घरी नाही ना? नाही, ते बाबा तू वावरात गेले, ते माहित आहे ना, 6 वाजता घरी येतात. बस शैलेश, मी त्यासाठी काही खायचं घेऊन येतो. आई नको आणू काही खायचं, मी आताच जेवण करून आलो. ये ना तर शैलेश, उभाच ये बस. हो आई बसतो ना. खूप दिवसाच्या बाद तुला आपल्या आईची आठवण आली का रे शैलेश? गावातल्या गावात राहतच रे शैलेश तू, पण कधी असा घरी येत नाही. आपल्या आईचा आपल्या बाबाचा कधी हालचाल विचारत नाही. आई तू रडून कोण राहिली? अरे तू खूप दिवसाच्या बाद आपल्या घरी आला ना, समासमोर बसला असणं मला खूपच चांगलं वाटत आहे रे शैलेश. मला रडच येत आहे रे शैलेश. आई तू आपल्या रडणं थांबव बरं, आणि मी का म्हणतो ते ऐक. का म्हणतो तर बोल ना, मी त्या तोंडातून शब्द ऐकायला ओसरून गेलतो रे शैलेश. आई मी का म्हणतो, मला थोडीशी पैशाची गरज होती, त्याजवळ पैसे आहे का? काऊन रे, पैशाची गरज आहे तुले? तू तर कंपनीत कामाला जातं खरं ना? हो आई, मी कंपनीतच जातो कामाला, पण आता माहिती आहे का, ह्या महिन्यात मला पगारच नाही भेटला, तर घरी खूपच तंगी चालू आहे. अरे काऊन रे, ह्या महिन्यात पगार काऊन नाही भेटला? आई कंपनीवाले असेच करते, कधी कधी 5-6 महिन्यातून एखाद्या महिन्यात पगारच नाही देत. ह्या महिन्यात घरी खूपच तंगी आहे आई, घरचं सामानही संपलं, किराणाही संपला, आणि कंपनीचा मालक म्हणे की अजून 1 महिना पगार होणार नाही म्हणे. मग 1 महिना आम्ही काय खाऊन पिऊ नाही सांग तू. म्हणून आई मी थोडीशी त्याकडे पैशाची मदत मागायला आलो. एवढी वाईट परिस्थिती आली करते यावर शैलेश? हो नाही का करतो, खूपच वाईट परिस्थिती आली मावर. आता बाबाला तर पैसे मागू नाही शकत, म्हणून तुला पैसे मागायला आलो आई. हो रे शैलेश, बरोबर आहे तू अशा अडीअडचणीत आपल्या मायबापाला नाहीत कोणाला पैसे मागशील रे. ते बाबा आहे थोडेसे त्यावर गुस्सा, पण मी नाही मापुरावर गुस्सा. मी देईन मापुराले पैसे. किती पैसे पाहिजे शैलेश तुला? आई किती पैसे आहेत याजवळ?
अरे त्या बाबांना मागं वावरातल्या तुरी विकल्या तर त्याचे 50,000 रुपये आणून दिले होते माझ्याजवळ. त्याच्यातले 10,000 त्यानं नेले होते. आता 40,000 रुपये आहे माझ्याजवळ. हो आई, तेवढे 40,000 रुपये देऊन दे मला. मग 40,000 देऊ करेन. मग ते बाबा मला मागतील की पैसे तर मी काय सांगेन त्याले. मी म्हणलं त्याच्यातले 10,000 रुपये देतो त्या घर खर्चाले. आई मी तुला काय सांगू, मी कंपनीत जातो कामाला, पण मला पगार जास्त नाही आहे आई, आणि मला कर्जही आहे खूप आई, म्हणून मला 40,000 पाहिजे होते. अरे मी तुला देऊन तर देईन 40,000. मग त्या बाबांना की मागले तर मला तर थोच विचार येऊन राहिला त्याला काय सांगेन. आई आता सध्या माझी गरज भागून देणं, जेव्हा बाबा तुला पैसे मागतील तेव्हा सांगून देतो काही कारण. ठीक आहे शैलेश, देऊन देतो मी तुला 40,000 रुपये. ते बाबा जेव्हा पैसे मागतील तेव्हा मग पाहा लागेल त्याला का सांगायचं तर. पण आई बाबाला असं नको सांगू का शैलेशचे पैसे दिले म्हणून, त्याला बिलकुल माहीतच नाही करायचं. ठीक आहे शैलेश, नाही सांगणार त्या बाबाले. जा या न लवकर पैसे, मग मला थोडंसं कामाला जायचं होतं, अर्धी सुट्टी घेतली होती मी ना कामावरून. ठीक आहे शैलेश, आणून देतो पैसे. तर माझ्या बहिणींनो आणि भावांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.